नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर आत्ताच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं टी व्हीवर की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आणि त्या माननीय श्री अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. आणि आपण मागच्या 2-3 दिवसाच्या घडामोडी पण पाहतोय. तर सुनेत्रा वहिनी ह्या म्हणजे सुनेत्रा पवार ह्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रात आधी कुणीही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे महिला ह्या पदावर कधीही विराजमान झालेलं नाही. आणि त्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करू. आता इथं सगळं वातावरण दुःखाचं. ही एक खरं तर शपथविधी सोहळा म्हणलं की आनंद, उत्साह आणि सगळीकडे आनंद असतो. पण हे मी तर पाहिलेला पहिलाच शपथविधी सोहळा आहे की जे कुठलंही आनंद ह्या सोहळ्यातून नाही. पण ही जग चलत राहणार आहे. आता तुम्ही मागच्या 2-3 दिवसापासून बातम्या पाहताय टी व्हीवर की खूपच गडबड केली. मला हे वाटलं, मी कालपासून विचार करतो की काल अचानक बातमी, माननीय अजितदादा यांचे 28 तारखेला अपघात झाला, 29 तारखेला त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्यांचं. आणि अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर तासातच बातमी अशी आली की पुढच्या उपमुख्यमंत्री कोण, आणि त्या सुनेत्रा पवार या त्यांच्या पत्नी यांना उपमुख्यमंत्री केलं जाणार आहे. आणि त्यांच्या पक्षाकडून म्हणजे त्यांचा जे अजितदादांचा पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्या सगळ्या पक्षाकडून मागणी झाली आहे. मग त्यावर टीकाही बरीच झाली की आत्ता झालं आहे काय, की बाबा अजितदादा आत्ताच, खरं तर त्यांची चिता जळत होती त्यावेळेस टी व्हीवर बातम्या चालू होत्या. आणि सगळ्या महाराष्ट्रालाही एक एवढं दुःखात असताना की ज्याचा काहीच अजितदादा पवार यांच्याशी संबंध नसलेल्या व्यक्तीलासुद्धा त्यांचे अपघाती निधनानंतर दुःख झालेलं आहे. एवढा महाराष्ट्रात दुःखात असताना त्यांच्या पत्नीनं शपथ घ्यावी का? 15 दिवसानं, महिन्यानं घेतली तर काय अडचण आहे का? कारण एकतर ते उपमुख्यमंत्रीपद होतं ज्यांच्यामुळं काय प्रशासन असं ठप्प होणार नाही असं तसं बऱ्याच बातम्या आल्या. मग त्याला दोन्हीकडून प्रतिक्रिया आल्या. म्हणजे त्यांनी घेतले पाहिजे शपथ, काय अडचण नाही. आणि आत्ताच नाही घेतली पाहिजे, घ्यायची तर 15 दिवसानं, महिन्यानं घेतली तर काय अडचण नाही. म्हणून अशा दोन्हीकडून प्रतिक्रिया आल्या. आणि सगळ्यांनाच वाटत होतं की बाबा 15 दिवस थांबलं असतं तर काय अडचण होती, 15 दिवसानं घेतली असती सुनेत्रा पवार यांनी शपथ तरी काय अडचण नव्हती. पण आत्ताच आपण 1-2 जणांचं स्टेटमेंट पण ऐकलं टी व्हीवर. आपले सुनील शेळके आमदार आहेत अजितदादांच्या पक्षाचे, किंवा काय तांत्रिक अडचणीमुळे आम्ही लवकर गडबड केली, असं केलं तसं केलं. पण आता टी व्हीवर त्यांचे टी व्हीवाल्यांचे सूत्र असतात, ते म्हणतात की बाबा ही पक्ष नंतर मग शरद पवार साहेबांच्या जर हातात गेला असता तर उपमुख्यमंत्री ह्या अर्थातच सुप्रिया सुळे झाल्या असत्या, असं तसं. मग ती जे आत्ता शरद पवार साहेबांच्या गटात जेवढी लोक आहेत ते वरचढ झाले असते. आणि अजित पवारांचे जे समर्थक आहेत, आत्ता जे त्यांच्या पक्षातले आमदार आहेत, काय खासदार आहेत, त्यांच्यावरती एक प्रकारे दुय्यम भूमिका त्यांना आली असती. असं असतं. पण राजकारण काही असो, माणूस अजित पवारसारखा एवढा मोठा नेता गेल्यावर तुम्ही पाहताय की किती राजकारण झालं या 3 दिवसात मागच्या. खरं तर राजकारणात कुणीच कुणाचं नसतं असं म्हणल्यासारखं वातावरण झालं विचार केला तर. पण आपण आत्ता आज तर पहिल्या असं उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली. आज आपण त्यांच्यावर टीका करणं हे काय बरोबर नाही. कारण आज पहिल्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला महिला म्हणून त्या विराजमान झालेल्या आहेत. आणि त्यांच्या समर्थनात ही बऱ्याच सोशल मीडियावर पोस्ट येतात की बाबा हे पक्ष पूर्णपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार, जी शरद पवारांच्या गटातले लोक, जयंत पाटील यांनी हायजॅक केला असता. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की हा पक्ष पूर्णपणे भाजपनं हायजॅक केलेला आहे आत्ता अजितदादांचा, आणि सगळं भाजपच्या मनावर चालू आहे. भाजप म्हणेल तसं सुनेत्रा पवार यांना करायला लावायला लागलेत, त्यांची इच्छा नसतानाही. आता खरं खोटं काय
भविष्यात आपल्याला समजलंच. पण जे झालं ते वाईटच घटना झालेली, कारण अजितदादासारखा एवढा धडाडीचा मोठा नेता आपल्या महाराष्ट्रानं गमावलेला आहे. पण पद ही आता हे बघा, काळ कोणासाठीच थांबलेला नाही, वेळ कोणासाठी थांबलेला नाही. आज त्या सुनेत्रा वहिनी नसत्या तर दुसरं कोणीतरी उपमुख्यमंत्री होणारच आहे, हे चालत राहणार आहे. कुठला किती मोठा नेता गेला किंवा कुठला व्यक्ती गेला तरी ही जग काय कुणासाठी थांबणार नाही. आपण त्यांचं आज स्वागत करू आणि त्यांनी काम करावं महाराष्ट्रासाठी इच्छा व्यक्त करू.